रामकृष्ण हरी मंडळी, झाली का तुमची खुरपणी? हे बघा आमचे शेत असे झाले. एवढा वेळ पाणी साचलेले होते, पण काय करणार. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का, फक्त एकदा वखर मारलंय ना, फवारणी केली ना, खुरपणी काहीच नाही. आणि हरणाने तर अक्षरशः एवढे झाड म्हणजे पूर्ण शेत असे पातळ करून ठेवले. ज्यावेळेस 2-2 पाण्यावर होते ना, त्यावेळेसच हरणा ते झाड खायच्या. तर ते शेंडा नाही खायच्या, अख्खं झाड उपटून घेऊन जायच्या. हे बघा कसे पातळ शेत झाले. आणि बघा माझ्या मैत्रिणी अशी आमची खुरपणी चालू आहे. तर काय करणार, अजून फवारणी नाही, वाखराची पाळी नाही. पण बघा एवढ्या वल्ल्यात आम्ही अशी खुरपणी केली. कसं चाललं खुरपायला? सोपं आहे का आत्या? कसं चाललं खुरपायला? वल्ल्या चिल्ल्याचं बघा एवढं वल्लं आहे. एवढ्या वल्ल्यात तुम्हाला येईन का खुरपणी करता, सांगा बरं. तुम्हाला सांगते अक्षरशः म्हणजे याच्यात पाय फसत आहे आमचे. पण पर्याय नाही ना काही, कारण की जर एवढ्या वाला जर खत टाकलं तर खत एकदम व्यवस्थित याच्यामध्ये मुरजून जाईल. म्हणजे याच्यावर वखर हा बघा आता म्हणता गवतच खाऊन घेईन, गवतच खाऊन घेईल. खरंच गवतच खत खाऊन घेईन. पण काय करणार, हा गवतच पोसन, खताला काही नाही, कपाशीला काही नाही होणार. म्हणजे कपाशीसाठी म्हणजे एक कपाशीचं झाड आणि तिथं 4-5 गवताचे झाड, आणि तिथं जर खत टाकलं तर जास्त खत गवताच्याच वाट्याला येईल. त्याच्यामुळे याची कशी तरी आम्हाला खुरपणी करणे. आणि नाही जरी खुरपणी करता आली तर मी सांगितले यांना, किती जरी पाऊस आला तरी चालेल, आपण खुरपणी जरी नाही करता आली, म्हणजे वावरी खुरप्याने नाही करता आले तरी चालेल, पण यातलं मोठमोठं गवत उपटून घेऊ. तर बघा इथं खुरपायची बाकी राहिलेली असं शेत दिसतंय. आणि तुम्ही आश्चर्याचे किती आलं. हे बघा खुरपून आमची कपाशी अशी दिसती बघा. आणि मध्ये शेत बघा किती वल्लय. पण काय करणार, खुरपणं चुकणार नाही. त्याच्यामुळे कसं तरी तुम्हाला पूर्ण शेत दाखवते. कारण काही ठिकाणी ना एवढी, हे बघा इथं दिसतंय का, तो तिकडं वरती बांध दिसतोय का, तिथं कपाशी पण छोटी छोटी आहे आणि गवत पण छोटं आहे. कारण तिथं शेत वेगळं आहे. आणि इथे हिरवं दिसतं का, तिथं कपाशी पण मोठमोठी आहे, गवत पण मोठं मोठं आहे. आणि परत इकडं बघा एवढं आम्ही आज खुरपलं. काही त्या बाजूला तिकडं दिसतंय का लांब ते मोठमोठे झाडं, तिथं काही खुरपलं. तर मधी आम्ही त्याला सरडी म्हणतो, कारण की इथून पूर्ण पाणी येऊन तिथं असं पाणी वाहतं. कारण की तुम्ही व्हिडिओमध्ये जो बांधारा पाहिलाय का, ह्या झाडाच्या पलीकडून तो बांधारा आहे. म्हणजे इकडं पाठीमागं तो बांधारा आहे आणि इथून ती नदी गेलेली आहे. त्याच्यामुळे जवळून नदी गेली ना, त्याच्यामुळे हे शेत कंटिन्यू एवढेच ओले राहते. आणि आम्हाला कधीच इथं खुरपण्यासाठी कोरडे नसते. पण देवाची कृपा, एक तरी वाखराची पाळी यात पडली म्हणून आम्हाला ते आज खुरापता येते. नाहीतर एक पण जर पाळी पडलेली नसती ना, तर हे बघा असं शेत झालंय. आणि विचार करा असं शेत झालंय, आणि याच्यात जर एक पण जर पाळी पडलेली नसती तर पूर्ण गवत असं थापा असतं. दिसते का याच्यात कपाशीची झाडं पण दिसत नाही. हे बघा. आणि इथं तर हे बघा तुम्हाला दाखवते, इथं तर कपाशी झाडं पूर्ण वाळून गेले. काय आणल्या आत्या? हे बघा आमच्या आत्या आणि आमच्या ताई, या दोघी माझ्या मैत्रिणी मला आज खुरपायला मदत करायला आल्या होत्या. बघा किती अवघड असेल खुरपायचं, पण मग काय करणार, चालू आहे खुरपणं. तुडावंच लागन ना, मग काय करता. चालायचं घरी. आता बाई इकडं पा, घरी चालायचं का? दिवस दिसतो ना, आणि मग घरी जायचं टायमाला रस्ता दिसला पाहिजे ना. बघा दिवसभर काम करून आमच्या चेहऱ्यावरची स्माईल बघा दिसते का. बघा आमचे चेहरे, शहरातल्या बाया घरकामं करून, आणि बापरे आम्हाला आज हे काम होतं, ते काम होतं, ते काम होतं, अशा भारी ब्लॉग बनवतात. हा काम पुरलं. हा लयच काम पुरलं. आणि आमचं लयच काम उरलं. किती जरी काम केलं तर आमचं काम काही संपत नाही. पण किती जरी कष्ट असेल ना, तर आमच्या चेहऱ्यावरचं हसू काही कमी होत नाही. बरं कसा वाटला हा ब्लॉग? मला काही जास्त ब्लॉग बनवायची सवय नाही, त्याच्यामुळे कसं आहे थोडंफार असंच शेतात काय काम केलं, कसं केलं, शेत कसं काय, बस मला एवढंच बोलता येतं. बाय बाय.